नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता काल आपली आषाढी एकादशी झाली. तर त्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आज तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. मागच्या वेळेला 2 गोष्टी सांगितल्याच या आषाढी एकादशीच्या निमित्ताने. आता अजून एक तिसरी गोष्ट सांगते. तर आजची गोष्ट आहे संत नरहरी सोनार यांची. तर संत नरहरी सोनार हे पंढरपूरचे आणि ते ज्या वेळेला होते त्या पंढरपुरात, तर त्यावेळेला आपल्या समाजात खूप दुफळी होती, खूप दुफळी. हं. लहान, थोर, नीच, उच्च जातीचा, सवर्ण, त्याच्यानंतर अंत्यज वगैरे असं होतं आणि त्याच्यातच अजून एक होतं ते म्हणजे काय माहिती आहे? शैव आणि वैष्णव. शैव म्हणजे शंकराची पूजा करणारी माणसं. Those who worship the god Shiva are called as शैव. आणि वैष्णव म्हणजे विष्णूची पूजा करणारे किंवा कृष्णाची पूजा करणारे जे होते त्यांना वैष्णव म्हणतात. Those who worship God विष्णू आर कॉल्ड ॲज वैष्णव. अंडरस्टूड? तर असे हे शैव आणि वैष्णव 2 पंथ होते. शैव माणसं शंकराची पूजा करायचे आणि वैष्णव जे होते ते विष्णूची किंवा कृष्णाची पूजा करायचे. पण ते वाढता, वाढता एवढं वाढलं. आता गॉड सगळीकडे एकच आहे खरं तर. तरी पण ते शंकराचे भक्त विष्णूच्या देवळात जायचे नाही, विष्णूचे भक्त शंकराच्या देवळात जायचे नाही, असं काहीतरी त्यांचं झालं. शंकराचे भक्त आडवं गंध लावायचे, विष्णूचे भक्त उभं गंध लावायचे. अरे, आडवं गंध लावा, उभं गंध लावा. देवाची भक्ती केल्याशी मतलब ना. देव सगळीकडे एकच असतो. आणि हे जणू काही दाखवायला देवानी आपल्या नरहरी सोनारांना प्रचिती दिली वाटतं. तो चमत्कारच घडला म्हणायचा. तर तो चमत्कार मी आज तुम्हाला सांगते. तर पंढरपूरच्या बाजूला एक गाव होतं. त्या गावामध्ये एक मारवाडी राहायचा आणि त्या मारवाड्याला मूलबाळ काही नव्हतं. तर त्याने पुरच्या विठोबाला नवस केला, की मला जर मुलगा झाला, तर देवा मी तुला सोन्याचा करगोटा वाहीन. असा नवस केला आणि तो देव त्याला नवसाला पावला. त्याला मुलगा झाला. आता देवाचा नवस केलेला कधीही असा बुडवायचा नसतो, ठेवायचा नसतो. म्हणून तो इथे पंढरपुरात येतो, की आता आपण देवाचा नवस फेडूया म्हणून. तर त्याला सोन्याचा करगोटा करायचा असतो. म्हणून तो पंढरपुरात चौकशी करतो. कोण चांगला सोनार आहे, कोण चांगला कारागीर आहे, कोण मला चांगला करगोटा करून देईल. करगोटा किंवा करदोडा असं म्हणतात. 2 शब्द आहेत त्याला. आपल्या लहान बाळांच्या बघा कमरेला आपण काळा दोरा बांधतो ना, त्याला करगोटा बोलतात. काही जण करदोडा म्हणतात. तर तसा तो सोन्याचा करणार होता. मारवाडी चांगला श्रीमंत होता. तर त्यांनी देवाला तो नमस केला होता. तर म्हणून तो पंढरपुरात आला आणि चौकशी करायला लागला, की कोणता सोनार चांगला आहे, कोणता सोनार चांगला आहे. तर करता-करता त्याला लोकांनी नरहरी सोनारांचं नाव सांगितलं, की जा ते नरहरी सोनार आहेत. ते खूप हुशार, चांगले कलाकार आहेत. ते तुम्हाला चांगले कारागीर आहेत. छान करदोडा किंवा करगोटा तुम्हाला जसा हवा तसा करून देतील. ते तो मारवाडीचा नरहरी सोनाराकडे आला. तर ते बोलले, "हो, मी करीन. मी चांगलं करतो. माझा हा व्यवसायच आहे सोनार इस्त्रीचा. तर करीन मी. पण प्रॉब्लेम असा आहे, की मी शैव आहे. मी शंकराची भक्ती करतो. तर मी विठोबाच्या देवळात येणार नाही. तर तुम्ही माप घेऊन या. विठोबाच्या कमरेचं माप घेऊन या. मग मी तुम्हाला तसा हवा तसा करगोटा करून देईन." ओके. तो बोलला, "ठीक आहे." आणि त्यांनी विठोबाच्या कमरेचं माप घेतलं आणि त्या नरहरी सोनारांकडे दिलं आणि सांगितलं, "मला करदोडा करून द्या." ओके. त्यांनी करायला घेतला, केला. छान त्याला हिरे-माणके लावून अगदी सुंदर करगोटा केला आणि त्या मारवाड्याला दिला. तो मारवाडी घेऊन आला आणि त्याने विठोबाच्या कमरेला लावला. तर तो तोकडा झाला. आता काय करणार? मग परत आला आणि त्याने नरहरी सोनारांना सांगितलं, की "अहो, हा करगोटा कमी पडतोय. त्या विठोबाच्या कमरेला पुरत नाही." ते बोलले, "ठीक आहे, मोठा करून देतो." त्यांनी मोठा केला. तो जास्तच मोठा झाला आणि असं सारखं असंच होत होतं. कमी होत होतं, जास्त होत होतं, जास्त होतं, कमी होत होतं. तर ते सोनार म्हणाले, नरहरी सोनार म्हणाले, की "नाही, तुम्ही माप कदाचित बरोबर घेत नसाल. मीच माप घेतो स्वतः." पण मी माप घेतो तर काय करू? मी तर विठोबाचं तोंड पण बघणार नाही बघा, देवच. पण देवाचं तोंड बघणार नाही हे काय? पण ते काय त्या लोकांचं डोक्यात भरलं होतं माहीत नाही.
म्हणे मी विठोबाचं तोंड बघणार नाही. मी देवळापर्यंत येईन, मग देवळाच्या इथे आल्यावर तुम्ही माझ्या डोळ्याला पट्टी बांधा आणि मग मी असं मोजून माप घेईन बरोबर कमरेचं. हुशारच होते ते. तर तो मारवाडी बोलला, "बरं." मग त्यांना असं डोळे बांधून देवाच्या मूर्तीच्या पुढे नेलं आणि त्यांनी देवाची मूर्ती चाचपडायला सुरुवात केली. चाचपडायला सुरुवात केली तर काय झालं माहिती त्यांना ती शंकराची पिंडी हाताला लागायला लागली. तिथे विठोबा न लागता शंकराची पिंडी, ते अतिशय भक्त होते शंकराचे. अगदी मनापासून भक्ती करायचे. तर त्यांना ती शंकराची पिंडी लागायला लागली हाताला. तर त्यांना एकदम हे झालं, "अरे! ह्यानी मला शंकराच्या देवळात आणलं." म्हणून त्यांनी पटकन डोळ्यावरची अशी ती पट्टी काढली. पट्टी काढली तर काय झालं? समोर विठोबा, कमरेवर हात ठेवलेला असा. मग त्यांनी परत डोळ्यावर पट्टी घेतली. परत डोळ्यावर पट्टी बांधली आणि परत चाचपडून बघायला लागले. परत त्यांना शंकराची पिंडीच हाताला लागली. परत पट्टी काढली. अरे! परत विठोबा. हे चाललंय काय? हे त्यांना काही समजेना. मग त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं, की अरे, कारण ते म्हणायला लागले ना, "अहो, ही तर शंकराची पिंडी आहे. तुम्ही इथे कुठे मला आणलं?" ते लोकं म्हणतात, "नाही, शंकराची पिंडी नाही. हा तर विठोबा आहे आणि हा म्हणतो शंकराची पिंडी आहे." आणि डोळ्यावरची पट्टी काढली, की त्याला पण विठोबाच होता. मग त्यांच्या लक्षात आलं, की नाही, हे शंकर काय, विष्णू काय, कृष्ण काय, सगळे देव एकच आहेत. तत्व एक आहे, रूपं वेगळी-वेगळी आहेत. फक्त देवाची रूपं वेगळी आहेत. म्हणून देवामध्ये भेदभाव करायचा नाही, हे त्या नरहरी सोनारांना त्यांनी पटवून दिलं. देवाने स्वतः पटवून दिलं. आता बघा, आपल्याकडे आपण लाईट लावतो, कुठे बल्ब लावतो, कुठे ट्यूबलाईट लावतो, आपल्या घरात फ्रीज चालू असतो. आपण बटन ऑन केलं, की ट्यूबलाईट पण लागते आणि लाईट पण, बल्ब पण लागतो, बरोबर? पण त्याच्यात येणारी जी वीज आहे ती एकच आहे की नाही? वीज वेगळी-वेगळी आहे का? शक्ती तीच आहे. फक्त त्याची बाह्य रूपं वेगळी आहेत. बल्ब आहे, तिकडे बल्बच्या जागी ट्यूबलाईट लागली, की ट्यूबलाईट लागतं. तसे ते देवाची ही जी वेगळी-वेगळी रूपं आहेत, ती वेगळी-वेगळी भिन्न रूपं आहेत. म्हणून आपण भेदभाव करायचा नाही, हे देवाने त्यांना असं पटवून दिलं आणि मग तेव्हापासून सगळेजणं देव एक आहे हे त्या लोकांच्या लक्षात आलं आणि देवाची भक्ती करायला लागले आणि सगळेजणं आपला भेदभाव विसरून एकत्र आले. आज मी लोकांना आवाहन करते इथे, की तुम्ही जातीभेद, वंथभेद हे करता, हे करू नका. प्रत्यक्ष देवाने जर आपल्यासाठी काही भेदभाव केला नाही, तर आपण का म्हणून करायचा? बघा, भगवान रामांनी जर भेदभाव केला असता, तर त्यांनी शबरीच्या हातची उष्टी बोरं खाल्ली असती का? नाही. भगवान श्रीकृष्ण त्यांनी सुद्धा काला केलेला आहे. काला म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? आता हे जे आपले वारकरी संप्रदायाची लोकं सप्ताह वगैरे करतात, कीर्तनं करतात. मग त्यांचा तो सप्ताह संपला, की शेवटच्या दिवशी जे कीर्तन होतं त्याला काल्याचं कीर्तन असं म्हणतात. त्यावेळेला सगळेजण आपापल्या घरातनं खाऊ आणतात आणि तो खाऊ एकत्र करतात, काला करतात त्याचा एकत्र आणि मग तो सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटतात. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा लहान होते, त्यावेळेला ते यमुनेच्या तीरावर खेळायला जायचे. तेव्हा त्यांचे किती मित्र होते. सुदामा हा ब्राह्मण होता. तो पेंद्या, लंगड्या, काळ्या अशी किती वेगळ्या-वेगळ्या जातीचे सगळे होते. मग त्यांनी कधी भेदभाव केला नाही. सगळ्यांचा खाऊ आणायचे आणि मग एका दिवशी काय करायचे, सगळ्यांचा खाऊ एकत्र करायचे आणि तो सगळेजण मिळून खायचे. म्हणून माणसानी पण आपल्यात भेदभाव करू नये. जातीभेद मानू नये. मला तर वाटतं आता हे आपल्या सर्टिफिकेट असतं ना लिव्हिंग सर्टिफिकेटवर, त्याच्यावर जात लिहिलेली असते ना, तर ती जात लिहू नये. तिथे फक्त भारतीय लिहावं. आमची जात काय, आम्ही भारतीय आहोत. आम्हाला जात नाही. आम्ही हिंदुस्थानी आहोत, भारतीय आहोत. देवाने जर तुम्हाला दाखवून दिलं, आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी ही जी मी गोष्ट सांगते, की देवाने आम्ही वेगळे-वेगळे नाही आहोत, आम्ही एकच आहोत, हे दाखवून दिलं, आपण माणसं का भांडतोय? हा जातीचा, अनुसूचित जाती जमातीचा, हा सवर्ण, हा अल्प कोणते अंत्यज वगैरे अजिबात भांडू नये. सगळ्यांनी एकत्र येऊन नीट शिक्षण घेऊन पुढे जावं. तर बाळांनो, आजची ही करगोट्याची गोष्ट कशी वाटली तुम्हाला? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.